नाही, तुम्ही त्यांना ट्रायज एरियामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे त्या हॉस्पिटलचं. आणि मग ते पेशंट स्टेबल झाल्यानंतरच तुम्ही पुढचं काही विचारू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकता. पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील, हे ह्या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल तर इतरांनी करायचं तरी काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो. ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का? जर त्यांना असे व्यक्ती वाटत असतील की 10 लाख रुपये द्या ना तर मी तुम्हाला घेणार नाही, मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का, तुमचं देणं काही लागतं का सरकारला, आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे, सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का, हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे. त्याचबरोबर याच हॉस्पिटलनं आता निर्णायक भूमिका घेत असं म्हटलेलं आहे की आम्ही आता इथून पुढं अनामत रक्कम न स्वीकारता पेशंटला ॲडमिट केलं जाईल. पण तो ज्या प्रकारे काल एखादा खून झाल्यानंतर तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून की आता पुढे खून करणार नाही तुम्ही? हा मृत्यू कोणामुळे झाला म्हणजे तुम्ही मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होतात. आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत कक्षामधून जेव्हा तुम्हाला 5-5 फोन येतात, तेव्हा तुम्ही त्या पेशंटला मदत नाही करू शकत. खरं तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे? कोणीतरी पेशंट त्रासात आहे, इमर्जन्सी पेशंट आहे, तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे, मेडिकल हिस्ट्री माहिती आहे, अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता? आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे म्हणजे चला मी या महिलेला VIP पेशंट पण नाही म्हणत, पण असे कोण VIP